नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, 18 मे दिलीपराव दगडोजीराव देशमुख यांचा अमृत महोत्सवी जन्मदिवस. दैनिक मराठवाडा नेताच्या वतीनं त्यांना निरोगी दीर्घायुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. बाबळगाव गावचे सरपंच, लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिखर बँकेचे विभागीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, रेना सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, जागृती प्रगती संस्थेचे संस्थापक, जागृती शुगर्सचे संस्थापक, रेना सहकारी साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक आणि हजार लोकांना रोजगार देणारे अभ्यासू आम्ही दिलीपरावजी देशमुख हे विलासरावजी मुख्यमंत्र्यांचे बंधू म्हणून नाही, तर एक सेल्फ मेड स्वकर्तृत्व, ज्या ठिकाणी ज्यांना जे पद मिळालं त्या पदामुळं त्या पदाची प्रतिष्ठा वाढवली. मग बाबळगावची शिक्षण संस्था असेल, सुशीला देवी देशमुख शिक्षण संस्था असेल, कॉलेज असेल, BEd असेल, एक फार वेगळं व्यक्तिमत्व. आणि हे सर्व करत असताना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आमदार, त्याच बरोबर त्यापुढे जाऊन महाराष्ट्राचे अर्थ आणि नियोजन मंत्री. मित्र हो, एक चमत्कारिक व्यक्तिमत्व, एक मानसशास्त्रज्ञ, एक वास्तुशास्त्रज्ञ, एक अर्थशास्त्रज्ञ, साहित्य कला आणि संस्कृतीमध्ये रुची असलेलं व्यक्तिमत्व. लातूरच्या साहित्य क्षेत्रात वेगवेगळे साहित्य संमेलन असतील, मराठवाडा नेत्यांनी त्रैभाषिक कवी संमेलन घेतलं, गझलचा कार्यक्रम घेतला, कव्वालीचा कार्यक्रम घेतला. अत्यंत दिलदारपणे उपस्थिती आणि सहकार्य करणारं व्यक्तिमत्व म्हणून मी दिलीपरावजी देशमुख यांच्याकडे पाहतो. अनेक वेळा त्यांच्या बरोबर फिरण्याचा, भेटण्याचा, बोलण्याचा, संवाद करण्याचा, शाब्दिक मतभेद होण्याचा विषय आला, पण त्या व्यक्तिमत्वाकडे पाहत असताना महाराष्ट्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व, एखादी उद्योगाची प्रगती होत नसेल तर वास्तुशास्त्राचा दोष सांगणारं व्यक्तिमत्व, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वच्छता, टापटीप आणि नीटनेटकेपणा, भगवान सत्य साईबाबाचा लातूरमध्ये झालेला उत्सव असेल, लातूर येथे माझ्या घराशेजारी असलेला आपल्याला भगवान साईबाबाचं मंदिर असेल, निलंग्या तालुक्यातील हनुमानाचं मंदिर असेल, अनेक मंदिराला साथ देणारे, कार्यक्रमाचं नियोजन कसं असावं, गडबड नाही, गोंधळ नाही, शिस्त, संयम आणि अभ्यासू प्रवृत्ती. निवडणुकीच्या काळात सुद्धा दुपारच्या वेळेस 2 तास विश्रांती घेणार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून 1 मॅन ब्रँच काढणारं व्यक्तिमत्व, भीषण पाणी टंचाईच्या काळात पाणी टंचाई कक्ष निर्माण करणारं, ज्यांचे 6 ते 7 जिल्हा परिषदचे सहकारी हे आमदार झालेत. मग गोविंदरावजी केंद्रे असतील, त्याचबरोबर विनायकराव पाटील असतील, कॉम्रेड माणिक जाधव असतील, बबरुवानजी खंदारे असतील, आणि अशा प्रकारे एक वेगळं व्यक्तिमत्व की ज्यांनी सातत्यानं विरोधी पक्षाचा आवाज न दाबता सहकार्याला एकमतानं, एकमतानं नाही, सर्वानुमते निर्णय घेणारं व्यक्तिमत्व. आणि अशा एका व्यक्तीला जन्मदिनानिमित्त शुभेच्छा.
आजपासून जवळजवळ 20 वर्ष अगोदर अत्यंत क्रिटिकल सिच्युएशन होती. मला आठवतंय, मी त्यांना फोन केला, त्यांनी घेतला. सर, आपल्याविषयी फार वाईट चर्चा लातूरमध्ये काय आहे बद्दलजी, आपण गेलात म्हणून सांगितलं जातंय, या तुम्ही पहा. म्हणजे आज लक्ष्मणराव मोरे असतील, आबासाहेब पाटील असतील, सोनवणे असतील, अशा सगळ्यांना तळहाताच्या फोडासारखं सांभाळणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणून मी दिलीपरावजी देशमुख यांच्याकडे पाहतो. मराठवाडा नेत्याने कोणाच्या लग्नाच्या दिवशी पुरवणी काढली असेल तर ती मराठवाडा नेत्यानं काढली होती. त्यावेळेस ब्लॉक सिस्टीम होती. सोलापूरहून ब्लॉक करून आणले होते सौ ताई, सुवर्णाताई आणि गौरवीताई. काय नंतर सौ सुवर्णाताई आणि दिलीपरावजी देशमुख, त्यांच्या कन्या गौरवी दिदी, त्यांचं सुद्धा त्यांच्यावर झालेले संस्कार, सत्संग, मसले चौधरीच्या अनुराधाताई देशमुख आणि मसले चौधरीचा तीर्थक्षेत्रामध्ये झालेला विकास जर पाहिला तर तो अभूतपूर्व आहे. निष्ठा, श्रद्धा, भक्तीचा त्यांनी कधीही बाजार केला नाही. एका माणसाला समजून घ्यायचं, समजून वागायचं, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, या प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व. अनेक वेळा त्यांचा विलासरावजी बरोबर मतभेद झाले, पण मनभेद नाही. त्यांनी सातत्यानं पक्षनिष्ठा, शिवराजजी पाटील चाकूरकरांचं त्यांचं फार प्रेम होतं, सख्य होतं. आणि म्हणून जर पाहिलं असेल तर शिवराज पाटील चाकूरकरांच्या निधनाच्या वेळेस त्यांना अश्रू अनावर झाले होते. मित्रहो, हा सर्व प्रपंच यासाठी की राजकारणात फक्त कमावण्यासाठी आणि गमावण्यासाठी नसतंय, तर राजकारण हे इतरांना मोठं करण्यासाठी असतंय. त्यांनी उभा केलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये हजारो लोकांना रोजगार, आणि आज लातूर तालुका असेल, औसा तालुका असेल, मारुती महाराज कारखाना असेल, देवणी तालुक्यातील असेल, आज हजारो कोटी रुपयाचं म्हणजे ऊस बिलं दिले गेली. आणि त्याचबरोबर सौर ऊर्जा असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी इथेनॉल पासून वेगवेगळे प्रकल्प करणं असतील. आणि हे करत असताना आपल्या बरोबरची माणसं मोठी झाली की लोकांच्या पोटात गोळा उठतो. पण दिलीपराव देशमुख यांनी लक्ष्मणराव मोरे यांना भावासारखं वागवलं, मुलासारखं वागवलं. आणि म्हणून मित्र हो, एक चमत्कारिक व्यक्तिमत्व, एक ऊर्जा केंद्र, एक शक्ती केंद्र. माणूस गेल्यानंतर चेहरा बाबून तो कशासाठी आलाय, त्याचं काम आहे काय आहे हे ओळखणारं व्यक्तिमत्व. हो तर हो, नाही तर नाही. आणि म्हणून आपण पाहतो बऱ्याच वेळा लोकांना वाटतं बाबासाहेब पाटील असं का वागतात, कारण व्हाईस चेअरमनला तेवढाच अधिकार, जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षाला तेवढाच अधिकार. अशा एका व्यक्तीच्या नव्हे शक्तीच्या ऊर्जा केंद्राच्या जन्मदिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. दिलीपरावजी, आपण खूप 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 मोठे व्हा. आपण हजारो लाखो लोकांचं कल्याण करा. आणि हे करत असताना कृषी प्रक्रिया करणारे वेगवेगळे उद्योग सुरू करावेत. आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गाव तिथं फळबाग योजना, कर्ज वसुली मेळावे, आपण कर्ज वाटपाचे मेळावे पाहतो. कर्ज वसुली न करता घराचा लिलाव करणाऱ्या बँका आणि दिवाळखोरीत निघणाऱ्या बँका आपण पाहिल्या. पण दिलीपराव देशमुख यांनी एक रिमोट कंट्रोल सारखं सबका साथ सबका विकास आणि अच्छे दिन आएंगे हे फक्त कृतीतून नाही, अनेक शेतकऱ्यांच्या युवकांच्या जीवनात अच्छे दिन आणण्याचं, विद्यार्थ्यांना परराष्ट्रात जाण्याचं आणि देशात नाही कुठे 0% व्याजानं 5 लाख रुपये कर्ज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देते. मित्र, त्यांना उदंड निरोगी दीर्घायुष्याच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. मराठवाडा नेता शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.